नमस्कार, आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत। सन हसूर भंडरगाळी श्री लक्ष्मी यात्रेला हजारोंच्या उपस्थितीत सुरुवात। आमदारांची उपस्थिती। सन हसूर भंडरगाळी या गावच्या श्री लक्ष्मी यात्रेचा विवाह सोहळा सकाळी 7 वाजता संपन्न झाला। यावेळी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर हे नंदगड येथील श्री लक्ष्मी यात्रेच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिल्याने त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या धर्मपत्नी रुक्मिणी विठ्ठलराव हलगेकर यांनी या विवाह सोहळ्याला उपस्थिती दर्शविली व श्री लक्ष्मी देवीला पुष्पहार अर्पण करून श्री देवीचे दर्शन घेतले। यावेळी सन हसूर भंडरगाळी परिसरातील भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर नंदगड येथील श्री लक्ष्मी देवीच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून काही वेळानंतर सन हसूर येथील श्री लक्ष्मीच्या सोहळ्याला उपस्थित राहिले व श्री लक्ष्मी देवीचे दर्शन घेतले। यावेळी भाजपा युवा नेते व लैला शुगर एमडी सदानंद पाटील, खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील, गर्लगुंजी पीकेपीएस सोसायटीचे चेअरमन राजू सिद्धानी, खानापूर पीकेपीएस सोसायटी संचालक शंकर पाटील, रवी पाटील गस्तोळी, सदानंद माशेकर, राजू करंबळकर, भाजपा युवा नेते गजानन पाटील, लक्ष्मण तिरवीर तसेच आदीजण यावेळी उपस्थित होते। यानंतर खानापूर विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील यांच्या निवासस्थानी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर व त्यांच्या पत्नी रुक्मिणी विठ्ठल हलगेकर यांचा व सहकाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। तत्पूर्वी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी सन हसूर येथील श्री लक्ष्मी देवीचे दर्शन घेतल्यानंतर या अनुषंगाने बोलताना म्हणाले की या ठिकाणी सन हसूर या ठिकाणी महालक्ष्मीची जत्रा सकाळी बरोबर 7:11 अक्षतारोपण होऊन या जत्रेची सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी नंदगड या ठिकाणी सेम जत्रा महालक्ष्मीची असल्यामुळं मी नंदगडला गेलो, बायको इकडे आली आणि मला यायला थोडा उशीर झाला, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। आमच्या पंचायत मधलं हे आपलं छोटस गाव, गावातील एकी गावची कमिटी आणि या सर्वांनी मिळून गेले 6 महिने सतत आपल्या गावामध्ये 14 वर्षानं होणारी ही जत्रा अगदी गुण्यागोविंदानं आनंदानं व्हावी या दृष्टिकोनातून सन हसूर आणि भंडरगाळी या 2 गावांनी मिळून एक उत्तम प्रकारचं आयोजन केल्यामुळे आज या ठिकाणी दोन्ही गाव सुंदर झालेले आहेत। सतत 2 महिने या गावकऱ्यांनी या गावची एक पारंपरिक व्यवस्था आणि सुंदर गाव, लक्ष्मीला शोभेल असं गाव बनवलं आणि दोन्ही गाव एकमेकाला वेगळी नाहीत अशा पद्धतीनं जोडून त्या ठिकाणी येणारे रस्ते, गावातील कॉन्क्रीटचे रस्ते, गटारी, पाण्याची व्यवस्था हे सगळं केल्यामुळे त्या महालक्ष्मीनं त्या गावाला आशीर्वाद दिलेला आहे। भविष्यामध्ये या गावची उन्नती व्हावी, तालुक्याला आशीर्वाद मिळावा या दृष्टिकोनातून मी देवीकडे प्रार्थना करतोय आणि आलेल्या भक्तांना विनंती करतोय, येथे 11 दिवस ही 9 दिवस जत्रा या ठिकाणी चालणार आहे। अगदी कुठल्याही प्रकारचा गोंधळ न करता संध्याकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहे आणि सगळ्या दृष्टिकोनातून व्यवस्था चांगली केलेली आहे। सर्वांना